आज आपण करणार आहे 2 किलो गव्हाच्या कुरडया. तर त्यासाठी ना मी 2 किलो गहू घेतले, ते 3 दिवस भिजवले, चौथ्या दिवशी धुवून स्वच्छ घेतले आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यात ज्युसरच्या मिक्सर करून घेतलं आणि त्याचा चोथा आहे ना सगळा बाजूला करून धुवून त्याच्यातलं सगळं काढून घेतलं, दूध त्याचं ते गव्हाचं, आणि ते एक रात्रभर ठेवलं. आणि आता हे सकाळी ना त्याच्या वरचं पाणी ना काढून घेतलं आणि खाली चिक राहतो. पण आहे ना पाणी ना मी दिवसात रात्रभर ठेवलं ना त्याच्यातनं 2-3 वेळा पाणी बदललं मी. आणि हे पहा आता हा चिक आहे ना एक पातेलभर चिक निघलाय. तर माझ्याकडनं एक मिस्टेक झाली, म्हणजे ते भिजत घातलेलं आणि ते नाही ना त्याची ते व्हिडिओ म्हणजे काढलेली क्लिप आहे ना माझ्याकडनं डिलीट झाली. त्याबद्दल सॉरी. तुम्हाला मी कसं केली ती प्रोसिजर सांगितली. तर यासाठी ना तर जेवढं चिक आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आणि 1 ग्लास थोडंसं एक्स्ट्रा, एखाद्या गव्हाला जुना असेल तर लागतं ना, 1 ग्लास एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडीशी तुरटी टाकायची. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर तुरटी टाकून पहा, इतक्या चांगल्या होतात ना कुरडया. असं चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण. आणि 2 किलो गव्हाच्या ह्याच्यासाठी मी 2 चमचे मीठ टाकलेले, 2 चमचे आणि वरती अर्धा टाकलेले. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती खारट हे लागतं. हे एकदम मीडियम साईजचं, जास्त नाही आणि कमी नाही. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि एकदम बारीक खडा टाकायचा तुरटीचा. आणि हे आता हे हलवायचं. आणि हे एका माणसाला करता येण्यासारखे हे 2 किलोच्या कुरडया. आता हे एक ओतायचं एका हाताने आणि एका हाताने हलवायचं, किंवा मदतीला कुणी असेल तर त्यांना घ्यायचं. हे आता मी ना हे ओतून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे एवढं फक्त फास्ट करायचं असते ही प्रोसिजर, म्हणजे त्याच्यात अशा गुठळ्या नाही बनत. इतक्या छान कुरडया होतात ना. आणि दोन आपल्याला जास्त लागत असेल तर 2-3 वेळा करायच्या. आपल्या हाताने केलेलंच हे समाधान वेगळंच आणि खायला पण एकदम छान लागतात. आता हे पूर्ण असं हटून हे चांगला शिजत आलेलं आहे. आपल्याला ना असं त्याच्यावर आहे ना असं चमक येते, शिजतो, ट्रान्सपरंट दिसतो असा, आपल्याला लक्षात येतं शिजला आहे म्हणून. आता आहे ना मी हा सगळीकडनं हे करून चोपून घेतला आणि त्याच्यावर परत झाकण ठेवून 10 मिनिट कमी याच्यावर शिजून द्यायचा. आता हे शिजलं आहे, आता ट्रान्सपरंट पण दिसतोय आणि शिजलेलं पण लक्षात येतं. आता मी घेऊन गच्चीवर आले, मी गॅसवरच केलं. आता हे सोऱ्यात भरायचं आणि कुरडया घालायच्या. जसं प्रमाण जेवढं चिक आहे ना तेवढंच घेतलं ना, म्हणजे त्याच्यात व्यवस्थित होतात. असं त्याला परत हे नाही होत, असं लूज नाही होत आणि असं कोरडं पण नाही पडत. बघा किती छान कुरडया येऊ राहिल्या. इतके चवीला तर इतक्या छान झालं त्यांना. तुम्ही जर आहे ना नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ पाहत असाल तरी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी सांगते एकदम साध्या सोप्या घरगुती पद्धतीने. तशा करून पहा रेसिपी. चांगल्या वाटल्या तर कमेंट करून सांगा. आता हे ना ऊन दिलं, 2 दिवस ऊन द्यायचं. आदल्या दिवशी ऊन दिल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पण मी ऊन दिलं, म्हणजे कडक उन्हात केलं. वाळल्यानं व्यवस्थित म्हणजे वर्षभर व्यवस्थित टिकतात, काही काळजी राहत नाही. किती शुभ्र, फक्त पाणी 2-3 वेळा बदललं, किती शुभ्र आणि मस्त कुरडया झाल्या. आपण केलेल्या स्वतःच्या हाताने त्याची चवच नाही. आता मी तुम्हाला तळून दाखवते. किती फुलू राहिली. तुरटी टाकल्यामुळे ना कुरडईची टेस्ट अजून छान होती. तुम्ही एकदा अशा माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. किती फुलली कुरडई.
ह्याच्यात सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे का. तेल फक्त व्यवस्थित तापून घ्यायचं, मग पाहायचं. एवढीशी कुरडईची एवढी मोठी कढईभर कुरडई होती. हे पहा ह्या अशा, आणि एकदम शुभ्र झालेल्या आहेत.